हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण शिकणार आहोत एकापेक्षा जास्त ब्लाऊजची एकावरती एक ठेवून पेपर पॅटर्न ठेवून कटिंग कशी करायची ते बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मी पेपर पॅटर्न ठेवून कसं खडूने मार्किंग करत आहे. सेम त्याच पद्धतीने मी एकावरती एक दोन ब्लाऊज पीस ठेवलेले आहेत अस्तर. अशी व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे. एकाच मापाचे दोन ब्लाऊज आहेत त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता खूप इझिली असं कटिंग होतं. कारण आपल्याला दोन ब्लाऊज पीस कटिंगला एवढाच वेळ गेला असता, एका एवढाच. त्याच्यामुळे एकावरती एक ठेवून करून घेतलं की काही होत नाही. म्हणजे एकाच वेळेस दोन ब्लाऊज आपले कटिंग होतात. तर तुम्ही बघू शकता पहा किती सोपं आहे. अगदी कुठेही कमी नाही, कुठेही जास्त नाही, जसंच्या तसं होतं कटिंग. आता आपण बाही कटिंग करत आहोत. सेम त्याच पद्धतीने बाही कटिंग करायची आपल्याला. 9 बाहीची उंची आहे. 3 वरती आपण खोली देणार आहोत त्याची. 7 दंडगेर आहे आपला. तर तुम्ही बघू शकता आपले बाही सुद्धा कटिंग अगदी व्यवस्थित झालेले आहे. आता मी एक ब्लाऊज पीस तुम्हाला कटिंग करून दाखवते. आता अगोदर आपण बाही ठेवून कटिंग करून घेणार आहोत. शक्यतो ब्लाऊज पीसला इस्त्री करूनच घ्यायचे. कारण माझ्याकडे लाईट गेली होती त्याच्यामुळे मी काही इस्त्री केली नाही. मला ब्लाऊज द्यायचे होते. तुम्ही बघू शकता किती कापड शिल्लक राहते एका ब्लाऊज पीसमधलं. खूप सोपं आहे. काळजी घ्यायची व्यवस्थित की आपण व्यवस्थित कटिंग करतोय ना. आणि याचे आपण स्टिचिंगचे सुद्धा व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे. त्याच्यामुळे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्हाला कुठले व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. नक्की मी ते सुद्धा घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही बघू शकता अगदी किती थोड्या वेळात माझी पूर्ण कटिंग झालेली आहे. थँक्यू.